नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की मनोज जरांगे पाटील आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शाब्दिक जी काही चकमक सुरू झालेली आहे, या चकमकीमध्ये आपण पाहिलं की पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे विरोधकांवर टीका केलेली आहे आणि आपल्या विरोधात एक नेरेटिव्ह तयार केलेला आहे. या नेरेटिव्हला तुम्ही रोखठोकपणे उत्तर द्या असंही ते बोलले होते. एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीनं सोशल मीडियावर सुद्धा आता प्रतिक्रिया द्याव्यात. आपल्या विरोधकांना ज्या काही प्रतिक्रिया दिल्या त्यालाही विरोध करावा असंही त्यांनी सांगितलं होतं. आणि एवढंच नाही तर आता तुम्हाला प्रतिक्रिया देताना, उत्तर देताना कुठल्या परवानगीची, आदेशाची वाट पाहू नका. आता थेट मैदानात उतरा आणि ठोका, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य वादग्रस्त ठरलेलं आहे. कारण एक गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना सूचना देणं हे जनतेला आवडलेलं नाहीये. जरी ते क्रिकेटच्या मैदानात किंवा मैदानाची भाषा वापरली असली तरी ठोकण्याची भाषा, शब्द हा जनतेला पटलेला नाही. कारण DS न्यूजनं दाखवलेल्या माहितीला राज्यातल्या लाखो लोकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे, आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. परंतु हे सगळं घडत असताना आणखी एक वक्तव्य, वादग्रस्त वक्तव्य समोर आले आणि ते म्हणजे असे की स्वाभिमानी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन भाजपवासी झालेले सदाभाऊ खोत, जे की राज्याचे माजी राज्यमंत्री आहेत आणि आज ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. भारतीय जनता पार्टीनं नुकतंच त्यांना विधान परिषदेवर घेतलेले आणि विधान परिषदेचं सदस्य म्हणजेच आमदार सुद्धा केलेले. त्याच सदाभाऊ खोत यांनी लेट्स अप मराठी या माध्यमातल्या चॅनलला प्रतिक्रिया देताना जे काही वक्तव्य केली ती अत्यंत वादग्रस्त केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मनोज जरांगे पाटील या मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यांनी काही आरक्षणाचा ठेका घेतला नाही, मराठा समाजाचा ठेका घेतलेला नाही. आम्ही सुद्धा मराठी आहोत. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतलेली आहे, मराठाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आणि त्यांच्याच विरोधात हे लोक विरोधात बोलतायत, विरोधात प्रतिक्रिया देत आहेत. यापुढे जर देवेंद्र फडणवीस यांना जर घेरण्याचा प्रयत्न केला तर आम्ही थेट मैदानात उतरू आणि जशास तसं उत्तर देऊ, अशा पद्धतीचं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे. ते अगोदर देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटलांच्या वक्तव्याबद्दल काय बोलले ते पहा. आता कसं प्रत्युत्तर द्याल जरांगे पाटलांना? काय आहे की लोकसभा झाली, लोकसभेला त्यांनी बाहेर पडले आणि आता त्यांचा नांगर सुरू झाला विधानसभेसाठी, महाविकास आघाडीचं शेत नांगरायला. आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला न्याय दिला तो देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ज्यांनी दिलं त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं जर या राज्यामध्ये ते आंदोलन करत असतील, भाषा बोलत असतील तर निश्चितपणानं हे कटकारस्थान आहे. आणि हे कटकारस्थान एक महाराष्ट्रातला रयत समाजाचा, गरीब मराठ्याचा पोरगा म्हणून आम्ही मराठी आहोत, आम्हाला आमचं भलं कळतं. आम्ही कुणाच्या हातामध्ये आमचं भलं पण दिलेलं नाही. आम्ही आमच्यासाठी लढायला समर्थ आहोत. आणि निश्चितपणानं तुम्ही योग्य मार्गाने आंदोलन करा, न्याय मागा, परंतु देवेंद्र फडणवीस यांना जर घेरण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्हाला मैदानात उतरावं लागेल. कुणाला मराठा समाजाचा ठेका दिलेला नाही. मित्रांनो, आपण पाहिलं की सदाभाऊ खोत काय बोलले, पण याच्याही पुढचं जे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय ते म्हटले की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लढा जरांगे पाटील देत आहेत, त्यांनी काही ठेका घेतला नाही, आम्ही मराठी आहोत, आम्ही सुद्धा त्या पद्धतीनं काम करतोय. यापुढे जर अशाच पद्धतीनं काम केलं तर आम्ही सुद्धा मैदानात उतरू, हे तर वक्तव्य केलंच. पण यापुढे जाऊन त्यांनी सांगितलं की मराठा समाजाच्या आडून दहशतवाद माजवला जातोय, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी या ठिकाणी केलेले अत्यंत वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलेले, जे की भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि माजी राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वक्तव्य जे आलेलं आहे याला तमाम मराठा समाजानं विरोध केलेला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने विरोध करायला सुरुवात केलेला आहे. कारण दहशतवाद हा जो काही शब्द आहे हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात सदाभाऊ खोत हे मराठा असताना सुद्धा कसा वापरू शकतात, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले ते पहा. मराठा आरक्षणाचा देणा घेणा, अरे आम्ही मराठी आहे ना, आम्हाला आमचं भवितव्य कळतं. या राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आडुशानं एक दहशतवाद माजवला जातो. कोण जर मराठा बोलला तर तू मराठा नाहीये, मराठ्यांच्या विरोधात आहे. अरे आमचा काही ठेका घेतला का? आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे ना, आम्ही बोलणार ना का? तुम्ही कुणीही या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलणं स्वातंत्र्य आहे. तुम्ही कोण बोलला तर तुम्ही त्या विरोधामध्ये आहे मराठा समाजाच्या. ही जे कांगवा उठवत आहे हे आता बंद करा.
कारण आम्ही मराठी आहे, आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, आम्ही बोलणार. आम्ही काही कुणाच्या भाकऱ्या खाऊन बोलत नाही, आम्ही आमची भाकर खाऊन बोलतोय. जरांगे पाटलांचं आंदोलन कधी थांबेल असं वाटतं तुम्हाला? ती विधानसभा झाल्यावर थांबेल. एकंदरीत जर परिस्थितीचा विचार केला तर एक लक्षात येत नाही की भारतीय जनता पार्टीचे नेते हे जे वक्तव्य करतात हे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करतात. वायफळ बडबड त्यांच्याकडून होते आणि त्यामुळेच महाराष्ट्राचं हे वातावरण चिघळण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी सातत्यानं केला जातोय. हे का केला जातोय या प्रश्नाचं उत्तर सुद्धा शोधलं पाहिजे. कारण कालच देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की तुम्ही वक्तव्य करा, रोखठोक वक्तव्य करा, परंतु आपल्यावर ते उलटणार नाही याची काळजी घ्या. नसता काही मंडळी बोलतात ते आपल्याच विरोधात बोलल्यासारखं होतं आणि त्याला खुलासा करायला 4 दिवस आपले जातात. त्यामुळे बोलताना विचारपूर्वक बोला असं सुद्धा सांगितलं होतं. परंतु सदाभाऊ खोत यांनी बोलत असताना भावनेच्या भरामध्ये आणि नुकतंच पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी मिळाल्यामुळं त्या भारतीय जनता पार्टीचे उपकार फेडण्यासाठी त्यांनी मराठा आरक्षणाचा जो लढा चाललेला आहे गेल्या 9-10 महिन्यापासून हा लढा कोट्यवधी मराठा समाज रस्त्यावर उतरतोय. मनोज जरांगे पाटील हे 5व्यांदा अमरण उपोषणाला बसलेले. मराठा आरक्षणाची न्याय आणि हक्काची मागणी आहे की कुणबीचे प्रमाणपत्र आमचे शोधा आणि ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले, ज्यांची कुणबी जात सापडली त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या. त्यासोबत सगळे सोयरे आणि इतर जे काही आम्हाला आश्वासन दिलेले ते तुम्ही पूर्ण करा, एवढीच मागणी ते शांततेच्या मार्गाने करतायत. मराठा आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलत असेल किंवा भूमिका घेत असेल तर त्याला सडेतोड उत्तर जरांगे पाटील देत आहेत. पण वास्तविक पाहता ज्यांच्या विरोधात ते बोलतायत त्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं. परंतु असं न होता सदाभाऊ खोत यांनी त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी, बाजू घेण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही मैदानात उतरू असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांना दिलेला आहे. पण त्याही पेक्षा गंभीर स्वरूपाचं स्टेटमेंट त्यांनी केलंय आणि ते म्हणजे मराठा आरक्षणाच्या आडून दहशतवाद माजवला जातोय. हे त्यांचं वक्तव्य या ठिकाणी निश्चितपणे वादग्रस्त ठरेल अशी भूमिका या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातून ऐकायला मिळते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सदाभाऊ खोत यांनी दिलेली प्रतिक्रिया ही तुम्हाला योग्य वाटते का? एक शासन आणि सरकारमध्ये बसलेला प्रतिनिधी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं योग्य वाटतं का? तुमचं मत तात्काळ द्या. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.